नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र देश न्यूज मराठी। आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळा जात असताना लाखो वारकऱ्यांना रस्त्यामध्ये अन्नदान केलं जातं आणि तुम्ही पाहत आहात ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केलेलं आहे ते कशा प्रकारे टाकून दिलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे। तर विचार करा मित्रांनो, जे अन्नदाते आहेत ते अन्नदान करत असतात, परंतु अन्नदात्यांनी हे विचार केला पाहिजे की लोक खातायत की नाहीत। तुम्ही पाहू शकत असाल हे बेसनची बुंदी आहे, त्याच्यानंतर हे शिरा आहे, इकडे लापशी आहे, परंतु लोक घेतात आणि त्याचा उपयोग खाण्यासाठी करत नाहीत। अक्षरशः अन्नाची नासाडी होते, हजारो क्विंटलचं अन्न नाश होतं। अन्नदाता हा अन्न देतो वारकऱ्यांनी उपाशी राहू नये म्हणून, परंतु ज्या लोकांना खायचं नसतंय त्यांनी खरंच घेऊ नये। खायचं नसताना सुद्धा हे लोक घेतात आणि अशी अन्नाची बेसुमार नासाडी करत असतात। हे अतिशय विचित्र प्रकार आहे। तुम्ही पाहू शकत असाल की अगदी भयंकर लोकांनी घेतलंय आणि असंच ठेवलंय। आणि अन्नदात्यांना अशी माझी विनंती आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी हे अन्नदान करत असताना विचार करून करावा। ते व्यवस्थित शिजवलेलं असावं, त्याच्यात व्यवस्थित मीठ मसाला असावा किंवा शिरा बनवला असेल, काय बनवलं असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित साखर वगैरे असावी। जर तुम्ही अन्न कच्च दिलं तर वारकरी कुठलाही खाणार नाही, ते असं नाश करणार। त्याच्यानंतर तुम्ही शिरा बनवला असेल, शिरामध्ये साखर नसेल किंवा व्यवस्थित तो भाजला नसेल तरीही वारकरी असेच ठेवून जाणार। म्हणजे फक्त वारकऱ्यांची चूक नाही, तर तुम्ही जे अन्नदान करता ते अन्नदान करत असताना त्या अन्नदान कशा प्रकारे शिजवलं जातंय, त्याची क्वालिटी काय आहे आणि ते बनवत असताना स्वच्छता किती महत्वाची तुम्ही अधोरेखित केलेली आहे, याचा अन्नदात्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे। फक्त अन्न द्यायचंय म्हणून देऊ नका, अन्न द्यायचंय म्हणून देऊ नका। ते गरजू ज्यांना भूक लागली त्या गरजवंतापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, नाही की ज्यांना खरंच भूक नाही पण घ्यायचं म्हणून घेतात आणि अशा अन्नाची हजारो क्विंटलची नासाडी होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण की तुम्ही बघत असाल की असे हजारो क्विंटलचं अन्न नाश केलं जाते। लाखो वारकरी असतात वारीमध्ये, परंतु अन्न देत असताना ते कच्च असते, व्यवस्थित शिजलेलं नसते। कालच आम्ही बघितलं, आज ज्या प्रकारे अन्नाची नासाडी होते आणि अन्नाची नासाडी होत असताना त्याला बरीचशी कारणं आहेत। ज्यांना खरंच भूक नाही ती लोक सुद्धा अन्न घेतात आणि न खाता असे हजारो क्विंटलची नासाडी करतात। अजून तुम्हाला ह्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं असं वाटतं? अनेक कारण आहेत। लोक सेवा करण्याच्या नावाखाली किंवा वारकऱ्यांचा त्यांना त्रास होऊ नये, वेळेत अन्न मिळावं म्हणून जास्त शिजवतात, हातात आणून देतात। या लोकांना गडबड असते, पुढे जाण्याची घाई असते, त्या कुणाला अन्न आवडत नाही, दिलं म्हणून घेतलं जातं। तर त्याचं नियोजन आणखीन चांगल्या प्रकारे व्हावं असं मला वाटतं। आता होतंय, पण प्रत्येक दिंडी, प्रत्येक संस्था किंवा वैयक्तिक पातळीवर मदत करतात। तसं न करता एकाच ठिकाणी प्रत्येक गावाला अन्न शिजवून आणि प्रत्येक गावाला आर्थिक मदत दिली गेली, प्रत्येक वैयक्तिक दिली गेली, जशी हवी तशी आपल्या म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अन्नदान करायचं किंवा अजून कुठली मदत वारकऱ्यांना करायची असेल तर ते पैशाच्या रूपामध्ये करावी आणि ते प्रत्येक गावानं किंवा प्रत्येक संस्थेनं आपल्या आपल्या जागी एक पेंडॉल उभं करावं। त्या वेशीच्या ठिकाणी खाण्याची सोय करावी, बसण्याची सोय करावी, तिथं व्यवस्थित खाण्याला महाप्रसादाची जशी सोय असते तशी सोय करून लोकांनी ते खाल्ल्यानंतर पुढे जायला पाहिजे, नाही तर हे असं अन्न वाया जातं। असं पण आमच्या निदर्शनास आलंय मॅडम की ते अन्न जे शिजवलं जात नाही व्यवस्थित। काल एकादश, परवा एकादश होती, खिचडी आम्ही बघितली साबुदाण्याची, अतिशय कच्ची होती, फक्त त्याला
गरम करून दिलेली होती. असं होऊ शकतं. अन्न चांगलं असतं. आता आम्ही 2-3 ठिकाणी घेतलेले आहे, पोहे वगैरे सुंदर होते, पण ज्यांना गडबड असते किंवा उगीच घ्यायचं पण घेतात ते टाकतात का काही कळत नाहीये. बरं, मला एक मॅडम, सजेशन, एकच सजेशन माझं आहे, अन्न दान करतात तसं त्या लोकांनी अन्न आणि केर कचरा हा टाकल्याशिवाय पुढे कुणाला पाठवू नये असं माझा अगदी आग्रह आहे. आता मॅडम कसं होतंय, लाखो वारकरी आहेत आणि लाखो वारकरी असताना हे थोडस होणं अपेक्षित नाही, परंतु वारकऱ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे की जे आपण आपल्या पोटासाठी अन्न घेतो. मी काय म्हणते की कोपऱ्या कोपऱ्यावर केराचे डस्टबिन ठेवले पाहिजेत आणि तशी सोय केली पाहिजे. त्याच्याशिवाय चालत जाणाऱ्या माणसाला हातात फेकलं जातंय, तेव्हा आपल्यालाच ती सोय करायला पाहिजे. ताई, आपण काय सांगताल, हे अन्नदान जे केलं जातंय आणि जे वारकरी अन्न घेतायत ते अर्धे खातायत आणि अर्धे असे टाकून देतात, याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे चुकीचं आहे, पण इथं सगळं डस्टबिन प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे. असं वाया उपजाऊन कचरा हा चांगला नाही ना, हजारो टन कचरा ते तुडवत जायला पण कसं तरी वाटतंय म्हणजे असं. कारण असं पण निदर्शनास आलंय की वारी पुढे गेल्यानंतर जे येथील रहिवासी आहेत, रोडच्या हायवेच्या कडेचे रहिवासी आहेत, त्यांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच्याविषयी तुम्ही काय सांगता? गावकऱ्यांनी त्याची सोय केली पाहिजे. हा जो त्रास नंतर होणार आहे तर तो नंतर हे करण्यापेक्षा गावकऱ्यांनीच ही सोय केली पाहिजे. ठिकठिकाणी डस्टबिन ठेवले पाहिजेत. तिथे ग्रामपंचायत किंवा नगर परिषद जे काय असेल त्यांनी हे डस्टबिन ठिकठिकाणी ठेवले पाहिजेत आणि अन्नाचं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर सोय केली तर अजिबात अन्न वाया जाणार नाही. असं मला एक आणखीन एक बोलावं असं वाटतं की हा वारकऱ्याचा मोठा समाज जो आहे तो कष्टकरी समाज आहे, त्याला अन्नाची किंमत आहे. योग्य नियोजन केलं तर ते असं वाया घालवू देणार. तर आपल्याकडनं थोडासा नियोजनाचा अभाव आहे असं मला वाटतं. करतायत लोक, पण आणखीन थोडे त्याच्यात मदत थोडी ऍड व्हायला पाहिजे. म्हणजे ताईंनी म्हटल्याप्रमाणे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आमचा महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून जे वारकरी किंवा जे ग्रामस्थ बघत असतील, वारीच्या वाटेवरचे जे ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, तर ताईंचं असं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतनं, त्या नगरपंचायतनं, त्या नगर परिषदेनं त्या कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. जागोजागी डस्टबिन ठेवले पाहिजेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे गावोगावी ट्रॅक्टर्स आहेत, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉयल्या जरी रस्त्याच्या कडेला लावल्या तर असा जो केर कचरा रस्त्यानं हजारो टन पडतोय आणि तुम्हालाच त्याचा त्रास होतोय. म्हणजे स्थानिक नागरिक आहेत, तुम्हालाच त्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, तर तोही तुम्हाला प्रश्न निर्माण होणार नाही. आणि असा हा सुंदर आपला स्वच्छ भारत म्हणून जे आपण ऍड करतोय किंवा स्वच्छ भारत अभियान राबवतोय, ते स्वच्छ भारत अभियान हेच म्हणावं का असा मोठा प्रश्न पडला जातोय. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच ज्या त्या ग्रामपंचायतनं, नगरपंचायतनं आणि नगर परिषदेनं याची दखल घेऊन या कचऱ्याचं आणि जे अन्न नाश होतंय, हे वारकरी कुठेही अन्न टाकतात, त्याचं जर तुम्ही डस्टबिनच्या रूपात संकलन केलं आणि त्याची व्यवस्थित ठिकाणी विल्हेवाट लावली तर नक्कीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि वारकऱ्यांना होणारा त्रास आणि तुमच्याही आरोग्याला होणारा त्रास नक्कीच नाही होणार. तर मित्रांनो, तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र देश न्यूज मराठी. मी सहसंपादक दादाराजे भोसले, लोणंद.